नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्यावरती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्यावरती युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. पुणे शहर आणि पुणे शहर कट ऑफ या संदर्भातला आपला हा आजचा शेवटचा व्हिडिओ असेल. यानंतर पुणे शहर कट ऑफ संदर्भात कुठल्याही प्रकारचा आपला व्हिडिओ येणार नाही, कारण की आपल्याला कट ऑफ मला वाटतं 2 दिवसामध्ये कट ऑफ पण फायनली लागू शकतो. आता काल खरं तर यादी आल्यानंतर ते एकत्र ग्राउंडचे मार्क आणि ते सगळे एकत्र काढलं. त्याच्यानंतर मुलांना कट ऑफचा एक अंदाज पण आला. आज बऱ्याच ठिकाणी सेलिब्रेशन पण विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी झालेला आहे. आता हा जो कट ऑफ आहे हा सर्वांना समजला, पण बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती का सर आम्ही तुमच्या व्हिडिओची खूप वाट पाहतोय. पालकांचे पण फोन आले, बरेच पालक वर्गांचे का सर व्हिडिओची वाट पाहतोय, एक व्हिडिओ टाका. आता हा जो व्हिडिओ आहे हे मोजून एक 5-1 मिनिटाचा व्हिडिओ असेल, 5 किंवा 7 मिनिटाचा, पण फार महत्वाचा व्हिडिओ असणार, शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पुणे शहरला फॉर्म भरला होता आणि पुणे शहरच्या अंतिम कट ऑफ पर्यंत ते विद्यार्थी पोहोचलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. मी 1-2 मिनिटात तुम्हाला सगळे कट ऑफच्या संदर्भात माहिती या ठिकाणी देणार आहे. खूप महत्वाची माहिती असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. ज्या विद्यार्थ्यांना काठावर बसलेले आहेत ते विद्यार्थी थोडेसे चिंतेत का आहेत, किंवा जे विद्यार्थ्यांना वाटतंय का पुणे शहरच्या जागा वाढतील आणि पुणे शहरच्या जागा वाढल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं, पुणे शहरच्या खरंच जागा वाढणार आहेत का, हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तत्पूर्वी सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक वर्गांना माझा नमस्कार. आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय. तत्पूर्वी पोलीस भरती संदर्भातल्या संपूर्ण सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. माहिती जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लक्षमध्ये, जेणेकरून उद्या ठाणे शहर आणि रेल्वे याचा रविवारी पेपर होतोय त्या संदर्भातला पण एक पॅटर्न कसा असेल त्या संदर्भात पण आपण एक उद्या व्हिडिओ टाकणार आहे महत्वाचा. विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्टली मेरिट वरती येतोय. काल टेलिग्राम चॅनल असतील किंवा सगळीकडे तुम्ही मेरिट पाहिलेले, बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचं सेलिब्रेशन पण झालेले. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्या संपूर्ण आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मते 1700 जागा होत्या, त्या ठिकाणी 1700 पैकी आय थिंक माझ्या मते आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कम से कम 500-600 तरी विद्यार्थी किंवा 200-400, मला वाटतं अजून मला कन्फर्म कळलं नाही, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे मेसेज त्याच्यातून कळलं आतापर्यंत 200-250 विद्यार्थ्यांचे मेसेज आले का सर माझं सिलेक्शन झालंय, माझं सिलेक्शन होते. ठीक आहे, शेवटपर्यंत आकडा कळून जाईल. मात्र विद्यार्थी मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश असा आहे तुम्हाला की ऍक्च्युअली जे पेपर देणारे विद्यार्थी असतात ते सगळेच आपले फॉलोअर्स बऱ्यापैकी आहेत, पाहणारे पण आपल्याला आहेत, कारण कट ऑफचे व्हिडिओ असा विद्यार्थीच नाही किंवा अशी विद्यार्थिनी नाही का ज्यांनी आपला कट ऑफचा पुणे शहरचा व्हिडिओ पाहिलेला नाही. ठीक आहे, असो, जास्त उशीर न करता ओपनचा जो कट ऑफ लागतो मित्रांनो, सुरुवात करतो मी. ओपनचा जो कट ऑफ लागणार आहे पुरुषचा 132 ओपनचा कट ऑफ लागतोय, आणि त्याच ठिकाणी ओपन महिलेचा कट ऑफ 124 लागतोय. तुम्हाला माहिती आहे आपण काल जे मार्क आले त्याच्यानुसार काढलेले, मात्र त्याच्या पण अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता, त्याच्या आधी आपण लाईव्ह घेतला होता रात्री एक, आणि त्या लाईव्ह मी ओपनचा 132 आणि ओबीसीचा 129-30चा सांगितलेला होता. आता विषय असा आहे, ओपनच्या मुलींचा कट ऑफ मी त्या लाईव्ह मध्ये जाऊन आजही पाहू शकतो. तुम्ही जर सांगितलं जर 124 जर ओपनच्या ओबीसी मुलींचा कट ऑफ जर लागला तर लक्षात ठेवा एनटीसी, एनटीडी, व्हीजे आणि एनटीबी हे जे कॅटेगरी आहेत यांचा कट ऑफ 120च्या खाली येण्याची शक्यता वाटत नाही. फक्त ओबीसी 120च्या खाली येऊ शकतो, आणि सेम जसं सांगितलं तंतोतंत तसं या ठिकाणी झालेलं आहे. असंच तुम्हाला लोहमार्ग असन, मुंबई शहर असन, नवी मुंबई असन, त्यानंतर घाटकोपर असन किंवा ठाणे शहर असन, याचे पण व्हिडिओ 1-2-4 दिवसामध्ये माझ्याकडून येऊन जातील. मित्रांनो, ओपन पुरुष 132 मार्क लागतात, ओपन महिला 124 आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एसीबीसी पुरुष 128 आणि एसीबीसी महिला 121, ओबीसी 129, 128-129 या दरम्यान लागते. 130 पर्यंत ते मेरिट जात नाही. मात्र ते हे सगळं मेरिट ऐकून घ्या, मग त्याच्यानंतर त्या मेरिट मध्ये बदल का होऊ शकतो हे पण सांगणार आहे. एसीबीसी पुरुष 128, एसीबीसी महिला 121 टेलिग्रामला टाकलेले, मी ते पाहून तुम्हाला सांगतो, कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकले. टेलिग्राम चॅनलची लिंक पण आहे खाली, सगळे जॉईन करून घेऊ शकता. त्यानंतर ओबीसी पुरुष आणि ओबीसी महिला 118 गुणापर्यंत आहे, ओबीसी महिला 118, फिजे 130 गुण मुलांसाठी, आणि फिजे ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी 121 गुण लागणार आहे. एसबीसी लक्षामध्ये एसबीसीचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी 126 गुण, तर एसबीसीच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी 121 गुण त्या ठिकाणी पात्रतेसाठी लागणार आहे. एनटीबीचे जे मुलं आहेत, एनटीबी 130 पर्यंत एनटीबीचं मेरिट लागेल, आणि एनटीबीच्या ज्या मुली आहेत मुलींचे 122 पर्यंत ते मेरिट लागेल. त्यानंतर एनटीसीचे जे मुलं आहेत, एनटीसीच्या मुलांचा कट ऑफ हा 131 पर्यंत जाईल, तर एनटीसीच्या मुलींचा कट ऑफ हा 123 पर्यंत राहील. म्हणजे ओपनचा कट ऑफ हा 124चा लागतोय आणि एनटीसीच्या मुलींचा कट ऑफ हा 123चा लागतोय. म्हणजे लक्षात ठेवा, ओबीसी पेक्षा एनटीसी, फिजे एनटी म्हणजेच व्हीजे एनटी
आणि NTD यांचा कट ऑफ हा ओबीसी पेक्षा मुलींचा जास्त लागतोय. त्यानंतर EWH चे जे मुलं आहेत, मुलांचा कट ऑफ 121 पर्यंत जाऊ शकतो, मुलींचा कट ऑफ 100 पर्यंत जाऊ शकतो, 99 किंवा 100. SC चे जे मुलं आहेत 126 गुणापर्यंत त्यांचा कट ऑफ मुलांचा जाईल आणि मुलींचा कट ऑफ हा 117 पर्यंत SC चा जाऊ शकतो. ST चा जो कट ऑफ आहे, मुलांचा कट ऑफ आहे हा 123 पर्यंत ते 124 पर्यंत राहील आणि मुलींचा कट ऑफ हा 113 पर्यंत ST चा राहील. पुन्हा तुम्ही जर समजलं नसेल तर सगळं परत मागे जाऊन तुम्ही पाहू शकता. विशेष प्रवर्ग जे आहे पॅरा रिझर्वेशन म्हणजे त्याचा होमगार्डचा 123 पर्यंत जाईल, ओपनचा. ओपन प्रकल्प 129 जाऊ शकतो, ओपन स्पोर्ट 126 जाऊ शकतो आणि ओपन भूकंपग्रस्त 124 जाऊ शकतो. हे झाले कट ऑफ. मी तुम्हाला फायनली कट ऑफ सांगितला. आता विद्यार्थी मित्रांनो, या कट ऑफ मध्ये 118 ओबीसीच्या मुलींचा कट ऑफ सांगितलाय. तर ज्या मुली 118 वरती आहे त्यांच्या मनात थोडी धाकधुक आहे, किंवा EWHच्या मुली ज्या 99-100 आहे त्यांच्या मनात धाकधुक आहे, किंवा NTBच्या मुली ज्या 122 वर आहे, NTCच्या मुली 123 यांच्या मनात थोडी धाकधुक आहे की बाबा NCCचे मार्क जर ऍड झाले तर NCCचे 100% कॅन्डिडेट असणार आहे. कारण का अहिल्यानगरला 4-5 का 12 काहीतरी जागा होते ओबीसी, त्याच्यामध्ये एक NCCचा कॅन्डिडेट सापडलाय. त्याच्यामुळे NCCचे कॅन्डिडेट असणार आहे. लक्षामध्ये NCCचे मुलं या ठिकाणी असणार, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. लक्षामध्ये मात्र फक्त एक प्रॉब्लेम असा होऊ शकतोय, आता NCCचे जरी मुलं आले तर जास्त काही मेरिट वरती फरक पडणार नाही. फक्त या ठिकाणी ओबीसीचा जो कट ऑफ आहे ना, हा ओबीसीचा कट ऑफ गडबड करू शकतोय थोडासा. म्हणजे तो 129 सांगताय, 128 सांगताय, 129 वरून आहे ना तो 128 पर्यंत पण येऊ शकतो, किंवा 129 वरून 130 कडे जाण्याची शक्यता फार कमी आहे ओबीसीचा. 128 होऊ शकतो पण 130 कडे जाऊ शकत नाही आय थिंक. आणि जर NCCच्या कॅन्डिडेटचे विद्यार्थी जर ओबीसी जास्त आले तर मग त्या ठिकाणी तो 130 चा जाईल. आणि ओबीसीच्या ज्या मुली आहेत त्यांचा जो कट ऑफ आहे तो ओबीसीतून जर कॅन्डिडेट NCCचे जास्त सापडले तर तो कदाचित 119 पर्यंत जाऊ शकतो ओबीसीच्या मुलींचा कट ऑफ. काही जो 118 हा कट ऑफ लागलेला आहे. मात्र बाकीच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांच्या जागा कमी आहेत, त्याच्यामुळे NCCचे कॅन्डिडेट येण्याची शक्यता त्याच्यामध्ये फार कमी आहे. आणि आले पण NCCचे कॅन्डिडेट तर लक्षात ठेवा ते कॅन्डिडेट जास्त काही फरक त्या मेरिटवरती पाडणार नाहीत. आता एक कॅन्डिडेट आहे आमची विद्यार्थिनी का ज्याला 118 टोटल आहे ओबीसीतून, ती बसते परंतु तिचे NCCचे 5 मार्क मिळून 118 झालेले आहेत. कळतंय का? तिचे NCCचे म्हणजे खरे तिला 113 मार्क आहे, NCCचे 5 धरून तिला 118 टोटल होती. मात्र 116 आणि 117 आणि 115 या ज्या 3 मार्कावरील मुली आहेत, किंवा 117 ह्या 4 मार्क 115 16 17 ह्या 3 मार्कावरील ज्या मुली आहेत यांचं सध्याच्या कट ऑफ मध्ये नाव येऊ शकत नाही. मात्र NCC जर याच्यापैकी कोणाकडे असेल तर ह्या मुली डायरेक्ट 5+ म्हणजे 120 क्रॉस करतायत ह्या मुली. म्हणजे त्या ठिकाणी 118 जी मुलगी ओबीसीची त्या ठिकाणी तिला धोका निर्माण होऊ शकतो कुठल्या म्हणजे कशा तरी पद्धतीनं. लक्षामध्ये त्याच्यामुळे थोडंसं निश्चिंत राहा. हा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगितला हा फायनल कट ऑफ याच दरम्यान असणार आहे. मात्र थोडासा बदल फायनल यादी आल्यानंतर, NCCचे मुलं आल्यानंतर, त्यानंतर अंशकालीन उमेदवार आहेत, अंशकालीन पदवीधर जे उमेदवार आहेत त्यांच्या पण जागा भेटणार आहेत. त्याच्यानंतर काही माजी सैनिक नसणार आहेत, त्यांच्या पण जागा कोणाला देतात, काही त्याच्यावरती रिझर्वेशन कसं लावलं जातं त्याच्यावरती डिपेंड. म्हणजे हा जो कट ऑफ हाच असेल, पण याच्यामध्ये 1-2 मार्क मागे पुढे होऊ शकतो. आता ज्या मुलांना 132+ मार्क आहे त्यांचं सिलेक्शन तर फिक्स आहे. NCC आले काय नाही आले काय त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी काय होणार, त्या ठिकाणी फिक्स सिलेक्शन होते. बरोबर. आता विषय राहिला मित्रांनो जागावाढ. पुणे शहरच्या जागावाढ होणार का या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स का सर पुणे शहरच्या जागावाढ होणार आहे का? मित्रांनो पुणे शहरच्या 800 जरी जागा वाढल्या आणि 1000 जरी जागा वाढल्या तरी लक्षात ठेवा याच्यामध्ये फक्त काहीच 1-2-3 कॅटेगरी असतील का ज्यांच्या कट ऑफ मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. बाकीच्या ज्या कॅटेगरी त्या फक्त 1 ते 2च मार्कांनी खाली सरकू शकतात, 2 किंवा 3 मार्कांनी. मला सांगा सपोज असं समजूया आपण NTCला त्या ठिकाणी मला वाटतं काहीतरी 12-13 का 11-12 काहीतरी जागा, 1 मिनिट जाहीर माझ्यासमोर आहे. हा या ठिकाणी पहा भजडाला त्या ठिकाणी पुरुषाला 7 आहे, महिलांना 7 आहे. आणि लक्षामध्ये आता 1700 जागेमध्ये NTDला 7 जागा आहे. 800 जागा वाढली, NTDची जागा 70 होणार आहेत का? नाही होणार. लईतलं NTD होती तर 4 जागा वाढतील, म्हणजे 11 ते 12 जागा होती. पण 11 ते 12 जागा होऊन सुद्धा NTDचे जे कॅन्डिडेट आहेत हे 1 मार्कावरती. आता NTDचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ सपोज लागलेला आहे NTDचा NTDचा कट ऑफ नाही सांगितलं का मी? NTDचा मला वाटतं काहीतरी 131चा कट ऑफ लागतोय, 130 का 131 कॅन्डिडेट लागतोय. मग तो NTDचा कट ऑफ लगेच 125 येणार मुलांचा, तो तिथेच राहणार आहे. फक्त 1-2-3 मार्क एखाद्या मार्काने खाली होऊ शकतो का? कारण का त्यांच्या जागाच तेवढ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. ओबीसीचा कट ऑफ खाली सरकल बऱ्यापैकी. ज्या जागा जर वाढली तर ओबीसीचा 2-3 मार्काने कट ऑफ खाली सरकू शकतो 100%. कारण का त्या ठिकाणी ओपन आणि ओबीसीला जास्त जागा जाणार आहेत पुन्हा एकदा जर जागा वाढ. पण लक्षात ठेवा जागा वाढण्याच्या बद्दलची कुठली अपडेट नाही. मी चौकशी केली होती, अधिकृत अपडेट नाही, ही फक्त बाहेर अफवा आहे का जागा वाढणार. जागा हा
जागा वाढण्यासंदर्भात तो पत्रक निघलेले, त्याच्यावर सही पण झालेली, परंतु ते जे पत्रक आहे ते पत्रक त्या याचंही म्हणजे त्याच्या कोर्ट आपलं सॉरी ते जे पोलीस स्टेशनच्या जागा वाढल्या होत्या त्या संदर्भातलं पत्रक येते. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात निश्चिंत राहा. अजून मी काल आजही चौकशी केली दुपारी. अशा पद्धतीचं कुठले ऑफिशियल पत्रक नाही किंवा त्यांच्या ऑफिशियल जी चर्चा आहे जागा वाढण्यासंदर्भात अशी कुठल्या पद्धतीने बाहेर मैदानावर चर्चा आहे बाकी काही, पण ऑफिशियली नाही. म्हणजे ते वाढलं तर नक्कीच चांगलं आहे आपल्यासाठी, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. परंतु वाढेलच असं अजून तरी ऑफिशियली नाही. लक्षामध्ये 2 दिवसामध्ये आपला कट ऑफ लागून जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप आभार. पुन्हा एकदा सर्वांचा आभार करतो आणि ज्यांचं होणार आहे त्यांचंही ऍडव्हान्स मध्ये आभार करतो. आणि जे विद्यार्थी खचून जाऊ नका, जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. पुणे शहरला काय झालंय का भरपूर मार्क पण लेखी परीक्षेला घेऊन देखील ग्राउंडला कमी मार्क असल्यामुळे विद्यार्थी काठावरती का ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. बरेच मुलं असतील मुली असतील म्हणजे थोडक्यात जे खात्रीशीर रिझल्ट होते का जे 100% रिझल्ट येणारे होते असे पण रिझल्ट पुणे शहरला त्या ठिकाणी आलेले नाहीत. त्याच्यामुळे गडबड गोंधळ करू नका. ज्यांचे रिझल्ट आले नाही त्यांनी चालक असेल कारागृह असेल या पेपरपासून लक्ष द्या किंवा नवीन भरती संदर्भात अपडेट मी एप्रिलमध्ये तुम्हाला देणारच आहे महत्वाची. मात्र खचून जाऊ नका. कुठल्याच पद्धतीनं पोलीस भरती आहे. याच्या अगोदर तुम्ही जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांना विचारा. त्याच्याही बऱ्याच विद्यार्थ्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. त्याच्यामुळे त्यांना एवढा मोठा संघर्ष करून यश त्या ठिकाणी त्यांना भेटलेले. म्हणजे अशा पद्धतीने बरेच विद्यार्थी, आता आमचा तुषार गायकवाड नावाचा विद्यार्थी वयाच्या 19व्या वर्षी त्याचं पुणे शहरला सिलेक्शन झालेलं. म्हणजे असे पण विद्यार्थी असतात. काही विद्यार्थी 29 मध्ये, काही 30 मध्ये, काही 32 मध्ये त्यांचंही सिलेक्शन होत नाही. मित्रांनो शेवटी ते जे 60-90 मिनिटं असतात त्या टायमाचं मॅनेजमेंट फार महत्वाचं असतं. ते ज्याला जमलं तोच त्या ठिकाणी मात करू शकतो त्या परीक्षेवरती. त्याच्यामुळे सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जे विद्यार्थी 1-2 मार्कांनी राहिले त्यांनी अजिबात लोड घेऊ नका. कुठे ना कुठं तरी तुमचं सिलेक्शन होणारच आहे. तुम्ही एवढ्या दिवसाची मेहनत घेतलेली आहे, एवढ्या दिवसाचा संघर्ष केलेला, त्याच्यामुळे तुम्हाला कुठं ना कुठं तरी त्याचं फळ मिळेलच नक्की. लक्षामध्ये चालतंय मित्रांनो. आणि हा पुणे शहरचा कट ऑफ संदर्भातला आपला आजचा शेवटचा व्हिडिओ होता. आता फायनली तुमचा कट ऑफ आणि मेरिट तुम्हाला उद्या लागून जाईल. ओके, थांबूया मित्रांनो आपण. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या रेल्वे आणि ठाण्याच्या पॅटर्न संदर्भात आपला महत्वाचा व्हिडिओ येईल. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नमस्कार. आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणारं 6वी आवृत्ती मित्रांनो संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असणारं एकमेव पुस्तक आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई असन, चालक पोलीस शिपाई असन, राज्य राखीव पोलीस दल असन, SRPF असन, पोलीस बँड्समन असन, कारागृह पोलीस असन, शिपाई, लोहमार्ग पोलीस व इतर सरळ सेवा परीक्षेला अत्यंत उपयुक्त असणार परीक्षेला जे विचारले जाणार तेच आम्ही देणार. मित्रांनो पोलीस भरती 2,272 प्रश्नपत्रिका संच, 272 प्रश्नपत्रिका संच, अंकगणित व बुद्धिमापनाच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक स्पष्टीकरणासहित मित्रांनो 14,675 प्लस प्रश्न मित्रांनो 2024 मध्ये झालेल्या पोलीस शिपाई, SRPF, वाहन चालक, बँड्समन, कारागृह सगळे पेपर. त्याचबरोबर मित्रांनो सामान्य ज्ञानाचे संभाव्य पेपर, मराठी व्याकरण शब्दसंग्रह, प्रत्येक प्रश्नपत्रिका 25 प्रश्नाचे आहेत मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे असं संभाव्य पेपर असणार मित्रांनो. आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊत सर यांचं स्मार्ट स्टडी द पब्लिकेशन नांदेड, द स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाचं पुस्तक. हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. मार्केट आपल्या जवळच्या बुक स्टॉलवर सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध होणार. आगामी होणाऱ्या पोलीस भरतीचे राहिलेले पेपरसाठी हे पुस्तक नक्कीच तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की खरेदी करू शकता. द स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड.